वाट आहे इथं. पाणी नाही, जनावर आमची उपाची मर सुटले. पाणी नाही, खाली पियाला पाणी नाही. आम्ही 8-8 दिवस पाणी पितो. कोण पित आहे पाणी? असं निवडणूक असली का फक्त मतदानाला येतात, द्या आम्हाला मत, द्या आम्हाला मत. मत निवडून गेलं का परत कोणी इकडे येत नाही, परत कोणी इकडे दुखूनच बघत नाही. सरपंच तर का कोणी माणूस मिळाला कोणत्या मैतीला का कोणत्या दसकरीला अजूनही कधी आला नाही, दिसलाच नाही निवडून आलाय. नमस्कार, मिथुन मोजाड पुण्यनगर टाइम्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कोपरे मांडवे जे काही गाव आहे जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम भाग, त्या अतिदुर्गम भागामध्ये आज पाण्यासाठी त्यांना रस्त्यावरती उतरायला लागलेलं आहे. गेले अनेक वर्षाचा पाणी प्रश्न यांचा सुटत नाही आहे. अनेक लोक आश्वासन देतात, अनेक नेते येतात, मतांसाठी त्यांचा वापर केला जात आहे अशी देखील या ठिकाणी शंका उपलब्ध होत आहे. गेले अनेक वर्षापासून त्या लोकांचा पाणी प्रश्न काय सुटत नाही आहे. आपण जर पाहायला गेलं तर आज या ठिकाणी ही सगळी मंडळी रस्त्यावरती उतरले आहे स्वतःच्या पाण्यासाठी, स्वतःच्या हक्कासाठी. 2-2 किलोमीटर रात्रीचे 1-1, 2-2 वाजता यांना पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे. खरं या समस्या नेमकी काय आहे, ह्या समस्या का सुटत नाही आहे. मागच्याच काही महिन्यामध्ये या ठिकाणी MI टँकबाबत मंत्रालय कार्यालयावरती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अनेक त्रुटी निघाल्या गेल्या, परंतु त्या ठिकाणी शाश्वत असा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे. ठोस असं पाऊल उचलत नाही, फक्त कागदाचेच फक्त घोडे नाचवले जातात. नक्की हा प्रश्न सुटेल का आणि ह्या लोकांना न्याय भेटेल का, आपण आज जाणून घेणार आहोत. नक्की यांच्या समस्या नेमका काय आहेत, किती दिवस तुम्हाला असं ह्या संकटाला सामोरं जावं लागत आहे, आपण हे सर्व बाबी जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी राहुल जोशी आहेत, यांनी हा खरं तर मुद्दा उपस्थित केलाय. आपण त्यांच्यावर जाणणार आहोत. काय नेमकी समस्या आहेत राहुल, काय सांगाल? आता सध्या आम्हाला प्यायला पाणी नाही. 8 दिवस झाले म्हणजे टँकर चालू होता, परंतु टँकर 8-10 दिवसांनी येते. त्यामुळे टँकरला पाणी पुरत नाही. दिवसाला इथं वाडीमध्ये 2 टँकर पाहिजे, परंतु एकही टँकर उपलब्ध होत नाही. 8-8 दिवसांनी पाणी येते. आता सध्या हे जनावर बिनवर आहेत, त्यांना पाणी नाही प्यायला. हे कालपासून तसेच आहेत. मी सरपंचांना काल फोन केला, म्हणलं सरपंच साहेब आमच्याकडे पाणी नाही प्यायला, पाणी पाठवा. ते म्हणले का टँकर आहे परंतु ड्रायव्हर नाही आहे त्याला. आणि मग ड्रायव्हर म्हणलं तुम्ही तुमचं बघा, उपलब्ध करून द्या ना आम्हाला पाणी. ते म्हणले का तुम्ही ड्रायव्हर आणा, पाणी घेऊन जा, मग आमचा काय संबंध पाण्याशी, असे बोलले ते. आणि मग मी तुम्हाला फोन केला की असा असा आमचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही आमच्याकडे या आणि भेट द्या आम्हाला. आपण पाहिलं की खरं तर ह्या समस्या खूप गंभीर आहे. या ठिकाणी जी मांडव्याची जी जोशीवाडी आहेत, ह्या जोशीवाडीमध्ये ही समस्या आहे. या समस्या सुटणार कधी? आपण ह्या महिला आहेत, मावशी काय सांगाल, पाण्याचं कसं तुमचे आहे? पाणी नाही, 8 दिवस झालं पियाला आम्हाला. पाण्याचीच लय अडचण आहे आम्हाला. आणि कामाला जायचं सकाळी पहाटे 5 वाजता उठून, पाण्याला 4 वाजता उठून, बाया कोणी का पाण्याला जातीला. परिस्थिती लय बेकार आहे पाण्याच्या विकून. आठ दिवसांनी पाणी येते, एक 8-10 दिवसांनी पाणी येतं आम्हाला. आम्हाला आम्ही काय काय प्यायचं, काय खायचं, कसं राहायचं. आम्हाला जनावरांना पाणी नाही, प्यायला पाणी नाही, नदीला पाणी नाही, तर आम्ही आणायचं कुठून पाणी? 3 वर्ष झालं दरवर्षीच कार्यक्रम होतो. 3 वर्ष झालं लाईन टाकून काय करतात. प्रत्येक वर्षी उन्हाळा आला, दिवाळी झाली काय असंच पाण्याची समस्या राहते. आम्ही आता हे जनावर घेऊन रस्त्यावर उतरले. आम्ही उद्या नाही तर परवा 2 दिवसात पंचायत समितीला हे जनावर घेऊन तिकडे जाणार आहेत आणि तिथं उपोषणाला बसणार आहेत. आम्ही सगळे जोशीवाडीचे सगळं प्रशासनाने आमची पाण्याची सोय लावावी. 2 दिवसात आम्हाला सगळी जनावर घेऊन आम्ही तिकडे जाणार आहे. 2 दिवसामध्ये आमचा सगळं पाण्याचा प्रॉब्लेम. जनावरांना कॉन्ट्रॅक्टर काय करतात काम? कुठलं काम चालू तुमचं? जलजीवनचं चालू करून ठेवलंय काम. फक्त 2 कॉन्ट्रॅक्ट असतात, बाकी वर्कर जातात त्यांच्या पुढं 10-10 ठिकाणी त्यांची कामं चालू असतात. असे थोडी कामं होतात. एक कॉन्ट्रॅक्टर जर काम केलं, नदीचंही काम पूर्ण नाही, या टाकीचंही काम पूर्ण नाही, वरचं राहणीचंही काम पूर्ण नाही, इथं आमची पाण्याची सोयी नाही, करायचं काय आम्ही? मग आता हे जनावरांना पाणी वगैरे काहीच नाही का? काहीच नाही, पाणी नाही, घरात पाणी नाही, तर जे पाणी होतं नदीला पाणी नाही. ही ग्रामपंचायतीवारी नदीचं पाणी उपसून मोकळी होतात. आता नदीला पण पाणी नाही, नदीला पाणी
उठलं का कामाला जायचं, पाणी कुठून आणायचं आम्ही? निमे निमे रात्रीपासून उठून पाण्यात तुमच्या बायका जातात कशा पाण्याला म्हणा? 2 वाजता 1 वाजता उठून जातो रात्रीचं पाण्याला जायचं, आम्ही कुठं जायचं पाण्याला? आणि वाघाची भीती काय करणार आहे आता बाया माणसा? रात्री 12, 1, 1:30, 2 वाजता पाणी घेऊन आणायला लागतं. ते पण टिपवणीचं पाणी आहे, थोडं थोडं भरायला लागतं. हांडा भरत नाही, 1, 1, 2 तास राहतात एक एक तास भरायला. बिस्लरी पाणी देते, पाणी प्यायला, हे पाणी प्यायला मरशील का वाढ खाऊ? हा? मग काय पेतील मग? आम्ही का मरलो नाही, ही का मरतील का? बिस्लरी पारतेली पाण्याच्या प्यायला, आम्ही काय प्यायचं इथं? मतदान करा आम्हाला, मतदान करा आम्हाला. रात्र 2 वाजता गुळवणी पियाचा रे का मग असंच ना? ते तरी नाही ना, पाणीच नाही प्यायला आम्हाला, तर कुठून पाणी प्यायचं आम्ही ना? आम्ही सरपंचाकडे गेलो आम्ही. आणि ऑगस्ट पासून आमच्याकडे टँकर चालू केला त्यांनी. ऑगस्ट संपता म्हणजे सप्टेंबर पर्यंत टँकर चालू केला. त्यांना सगळं माहिती आहे, आपण टँकर कामं 8-8 किती केलेत, दिवसांनी किती येऊ सर्व लागला. माहिती आहे त्यांनी. आणि त्यानंतर मग सरपंच साहेबांना आम्ही बोललो का साहेब तुम्ही एक ग्रामसभा लावा. वर्ष झाला ग्रामसभा लागली नाही. मागच्या वर्षी 26 जानेवारीला ग्रामसभा लागली होती, ती मागच्या वर्षी लागली. ते सरपंचाला माहित नाही का ग्रामसभा झाली म्हणून? हा, हे सरपंचाला माहित नाही. फक्त 2 ग्रामसभा झाल्या सरपंचाला. आणि ह्या वर्षात 26 जानेवारी ते ही 26 जानेवारी म्हणजे आतापर्यंत एकही ग्रामसभा झाली नाही. सरपंचाला आम्ही वेळोवेळी सांगतो, सरपंच साहेब आमचा पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही घ्या ग्रामसभा घ्या, आम्हाला आमचा प्रश्न मांडू द्या. परंतु सरपंचाने अजूनपर्यंत ग्रामसभा घेतली नाही. आणि मग प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. आणि नसेल जमत सरपंचाला तर सरपंचाने सरळ राजीनामा द्यावा, अशी आमची सगळ्यांची विनंती. काय कामाचं आहे तो असं पण जर कामातच नाही तर मग ठेवायचं कशाला? असं झालंय. सरपंच होऊन 1 दिवस आला नाही अजून तो नाही का इथं, कधी दसकिराला येत 1 दिवस आला नाही. पण ते काय गलती आमची आहे म्हणून त्याच्याकरता असं मारायची आहे, म्हणून दुसरं काय. सरपंचाला फिरायला पाहिजे. काय हे योजने लोकांचा आहे त्या सांगायला पाहिजे ना, त्यांना लक्ष देत नाही, लक्ष द्या पाहिजे ना त्यांना. त्याचं काम आहे लक्ष द्यायचं. काय सांगाल पाण्याबद्दल? तुम्ही काय सांगाल? बोला. काय सांगणार पुढे पुढे मोठे पाणी नाही आम्हाला 2-2, 3-3 दिवस आंघोळी नाही, पांघोळी नाही, आम्ही काय करायचं? पुढे खड्ड्या खुड्यांनी सुद्धा पाणी नाही का, झरेली पाणी नाही, काय नदीलाच पाणी नाही तर पियाचं नाही आम्ही ना. पाणी नाही म्हणायचं. सोन्यासारखं सण आणायचं, आम्हाला पाणी पिया नाही. आमची तर एकतर हातावर पोट, आम्हाला उठायचं, रोज मजुरीला जायचा. आम्ही काम करू का पाण्याला जाऊ? कपडे धुवायला पाणी नाही तर अशी बोल कुठे पाणी नाही तर कपडा कुठे नाही करायचं. उद्या सोन्यासारखं सण आला तर त्याला पिया पाणी नाही. यांनी 25 वर्ष 50 वर्ष होत आणि आम्हाला हेच करतोय आम्ही. 50 वर्ष झाले आम्ही. नुसतं खोदून ठेवलंय. आता टाकीला किती टाइम लागत आहे? 1 वर्ष लागतं काम करायला. आज 3 वर्ष झाली या टाकीचं काम करतात. कामदार झाले साठा होता त्याच काम चालू केलं. नाही तर आम्ही काहीतरी काम करा म्हणा आम्हाला. फक्त पाणी सोय करून द्या, टाकीचं काम पूर्ण पाणी करा. तर मेन पाहिजे ना. पाणी नसलं तर काय होणार आहे ना? खायला नसलं 4 दिवस तरी माणूस रे, पण पाणी वाचून जागणार नाही माणूस. आणि इथं पाणीच नाही प्यायला. आता हाले सुद्धा पाणी नाही आमच्या घरामध्ये. आणि आता जी पाईपलाईन चालली जलजीवनची, बरं का साहेब, ती जलजीवनची पाईपलाईन चालली, तिचा JR मध्ये असे का जिथे मोबाईल साठा उपलब्ध आहे तिथून पाणी उचला. ज्यांनी उचलले मांडव्याच्या विहिरीवरून, मांडव्यात मागच्या वर्षीच पाणी प्यायला नव्हतं, तर आम्हाला कुठून देणार आहेत ते? त्यामुळे ते पाईपलाईन बदलून जिथं मोबाईल साठा म्हणजे धरणावरून इकडून जी यसनटावची घेतली मुतांड्याला, तिकडूनच पाणी आम्हाला इकडे यावं अशी आमची विनंती आहे सर्व ग्रामस्थांची. त्यासाठी आम्ही ग्रामसभा घ्या असं सांगतोय सरपंचाला, पण अजूनपर्यंत ग्रामसभा त्यांनी घेतली नाही. वर्ष झालं होऊन गेलंय. काम करीना जर कसलंच काम. आणि तुमचं MI टँकचं काम कुठं राहिले? काय झालं? MI टँकचं काहीच नाही, काहीच नाही. 3 वर्ष झालं तेच चाललंय. नुसतं 2 माणसं काम होतंय काय? फक्त कागदी घोडं नाचवायचं चाललंय, यांचं बाकीचं काही चाललं नाही. फक्त तिकडून पैसे उकळायचं काम करतात. हे जात 3 वर्ष झालं काम चालू आहे टाकीचं लाईनीचं. म्हणजे थोडी होणार आहे एवढं? हा, आज 4-4 वर्ष झाले असं तुम्ही जर काम चालू केले कसं काय होणार माणसांचं?
आता जल जीवनची टाकी 3 वर्ष झाली काम 3 चालू वर्ष आहे. झालं काम ते अजूनही पूर्ण नाही झालं. यंदा पूर्ण होत नाही यंदा होतं का नाही त्याचं काही guarantee नाही. होतच नाही तर 2 वर्ष होणार नाही ते अजून मग काहीच नाही ते. आणि प्यायला नदीत पाण्याचं साठा नको ते नाव नुसतं आहे. म्हणतात हा काम चालू आहे काम चालू आहे बस नदीत बाकी जर काहीच नाही. सोर्स असलं तरच हे होईल. नदीत पाणीच नाहीये. नदीत पाणी नाही तर हे पाणी आणणार कुठून प्यायला? आपण देखील एम आय टँकच्या चळवळीमध्ये तुम्ही सामील होता. काय सांगाल कुठपर्यंत आले काम एम आय टँकचं? प्रश्न शासनाच्या पातळीवर आहे. हा आता कागदपत्र त्याचे सबमिट केलेले आहेत. हा आणि पुढच्या आठवड्यात आम्ही परत मंत्रालयात जाणार आहे. काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? होईल बहुतेक असं वाटतंय. आता तो प्रश्न सुटायला पाहिजे असं स्थानिक लोकप्रतिनिधी काय लक्ष देतात का याच्यामध्ये? नाही नाही कोण नाही. आपण त्यांच्याकडे गेलता का? हा गेलो मग काय म्हणले ते? करू म्हणतात निकाल. नुसतं करू म्हणतात पण करतात पुढं करायला पाहिजे ना. करू तर कोणी म्हणताय काय बोलायला बळ नाही लागत. उचलायची जीवन लावायची काढायला पण सध्या इथं आहेच नाही काय ते लागत आहे बघ बघ नुसतं करू करू करून काय उपयोग आहे त्याचा? नुसतं आज करू उद्या करू नुसते आशा लावून ठेवले बाई. आपण पाहिलं हा पाणी प्रश्न कशा प्रकारे यांनी मांडलेला आहे. अनेक वर्षाची समस्या आहेत परंतु पाणी प्रश्न काय सुटत नाहीये. मागच्या वर्षी या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा केला गेला. ते सचिन कानगे साहेब म्हणून आपले ओतूर पोर्शनला कार्यरत होते. त्यांनी या ठिकाणी पाणी पुरवठा केला होता. ह्या अतिदुर्गम भागामध्ये मांडवी नदीच्या पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर येतो. आपण ही समस्या ऐकली होती. आणि त्याच आता ह्या भागामध्ये चिमणीला प्यायला देखील पाणी नाही अशी ही भागाची परिस्थिती आहे. ही परिस्थिती नक्की बदलेल का? आमदार साहेब आपण याकडे लक्ष द्यावं. आपण एक आपल्या सत्तेमध्ये आहात आपण आणि आपण ह्या लोकांचा पाणी प्रश्न सोडवावा अशी ह्या लोकांची आर्त हाक आहे. तुम्हाला आर्त अशी अपेक्षा आहे की आपण तो पाणी प्रश्न सोडवाल. कोपरे मांडवे एम आय टँक मंजूर करावा लवकर. आणि हा जर एम आय टँक मंजूर झाला तर ह्या ठिकाणचा शेतकरी हा सुजलाम सुफलाम होईल आणि त्यांचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटेल. तर हा पाणी प्रश्न आपण नक्की सोडवाल.